या सर्व सामन्यांचं थेट प्रक्षेपण आपल्याला YouTube लाईव्हच्या माध्यमातून tenniscricket.in च्या या साईटवरती पाहायला मिळेल. पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सचिनसाठी पहिला चेंडू निर्धाव हाताळला ते म्हणजे कृणाल यांनी. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा कुणाल. हाफ ट्रॅकर चेंडू होता. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली. चुकीला माफी नाही. 2 धावा सहजरित्या चोरट्या धावा अर्जित केल्या त्या म्हणजे सचिनने. या ठिकाणी पूल केलाय. चेंडू मैदानाच्या आतमध्ये झाडाला आदळून धावचीची संधी होती. संधी हुकलेली आहे. दोन धावा सहजरित्या मिळवल्या सचिन यांनी. तिसरा चेंडू उंच विरकावून दिलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पार. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल. आता मात्र पंचांनी वाईट दर्शवलंय. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर, आउटसाइड ऑफ द स्टंप. स्वैर मारा. एका धावेने धावसंख्येत भर झाली ती म्हणजे 11. पुन्हा एकदा चेंडू हाताळतील ते म्हणजे कुणाल. चौथा चेंडू घेऊन ब्लॉकल पद्धतीचा चेंडू होता. रोखून ठेवलाय क्षेत्ररक्षकांनी सचिन याला. शेवटचा चेंडू घेऊन ऑफ स्टंप वरती येऊन मोठा फटका खेळलाय. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना एकच धाव आणि एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 12 बिनगडी बाद. पाहूया दुसरं षटक कोण हाताळेल. मागील मॅच मध्ये जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता राणीबाग संघाकडून, ज्या गोलंदाजाने निर्णायक आणि मेडन ओव्हर अशी हाताळली होती, तोच गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुनील एका टप्प्यावरती 2 टन टाकतात. ऑफ ब्रेक आणि लेग ब्रेकचा मारा करतात. पाहूया कशा प्रकारे चांगलं समीकरण आता आपल्याला पाहायला मिळेल. स्वामी इलेव्हन संघाचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मंगेश, त्याचबरोबर राणीबागचा सुनील. पहिला चेंडू सुरेख हाताळला.
दुसरा चेंडू घेऊन सुनील. इथे मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळलेला फटका. एकच धाव मिळेल. फुलर लाईनचा चेंडू होता. लॉंग ऑफच्या डोक्यावरतून चेंडू सीमारेषा पार. येईल उत्तुंग असा षटकार. पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुनील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. काव कॉर्नर रिजन मध्ये खेळाडू तैनात. इथे मात्र पुन्हा एकदा सुनीलचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळेल. पाचवा चेंडू निर्धाव हाताला. पाहूया शेवटचा चेंडू कशा प्रकारे बोलबाला करतील. शेवटचा चेंडू देखील निर्धाव. उत्कृष्ट गोलंदाज आहे आपल्याला पाहायला मिळतोय सुनील. 8 धावा खर्च केल्या. धाव संख्या झाली ती म्हणजे 20. तिसरे षटक घेऊन सचिन. पहिला चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर. अवंतरी धाव वाईटच्या स्वरूपात. एक्स्ट्राची धाव. धाव संख्येत भर 21. नाव काय? मंगेश साळुंके, सुपारीबाग चौकीतले धडाडीचे कार्यकर्ते यांचा सत्कार पहिला चेंडू माझे निर्धाव. मित्र मनोज गमरे करतील. महाराजा ग्रुप तर्फे पुष्पगुच्छ देऊन. मनोज गमरे व रवींद्र डांबरे, मनोज साळुंके, मंगेश साळुंके यांचा भव्य सत्कार करतील. सर्व महाराजा ग्रुप तर्फे व महापालिकेच्या सर्व कर्मचारी वर्गाच्या वतीने त्यांचं भव्य स्वागत करत आहेत. त्यांनी या वेळेत वेळ काढून या सामन्याला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आयोजक प्रमोद वळंजू व यांच्या सर्व टीमच्या वतीने खूप खूप आभार मानतो त्यांचे. सुशील जाधव यांचे आपला माणूस यांचे पण खूप खूप महाराजा ग्रुप व आयोजक प्रमोद वळंजू व सहकारी यांच्या वतीने खूप खूप आभार.
चौथा चेंडू खूपच बाहेर, ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता. पंचांनी वाईट दर्शवला. एक अवांतरित धाव वाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत वर धावसंख्या झाली ती म्हणजे 24. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 3 चेंडू शिल्लक. ओ हो काय फटका आहे. फुलर लाईनचा चेंडू होता, भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये 6 धावांसाठी. मात्र खेळाडूकडून मिसफील्ड झाली. बाउंड्रीला जाऊन चेंडू आदळला चौकार आणि पंचांनी आम्हाला धावा दर्शवल्या. आतापर्यंत या षटकामध्ये मुकादम श्री अनिल कदम साहेब यांनी कृपया मंचावर येण्याची कृपा करावी. बाहेर राहून सामने बघणं. शेवटचा चेंडू आयोजक प्रमोद वळंजू यांच्यातर्फे त्यांचे रंगमंचावर हार्दिक हार्दिक स्वागत. साहेब आपण आलात, खूप आपले आभार आहे महाराजा ग्रुप तर्फे. तिसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 36. होईल. दोन्ही संघांना विनंती करतो की आपण आपल्या 11 खेळाडूंसही मैदानामध्ये यायचंय. पहिला चेंडू ब्लॉक पद्धतीचा यष्टीरक्षकाकडे जाऊन थेट स्थिरावला. निर्धाव पद्धतीच्या चेंडूने सुरुवात या षटकामध्ये. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा कल्पेश. फुलर लाईनचा चेंडू सचिनकडे जाऊन चेंडू स्थिरावला. एका धावेवरती रोखलंय. पुन्हा एकदा स्ट्राईकवर सचिन. इथे मात्र झेलची संधी, उत्कृष्ट झेल टिपलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरतून मारण्याचा प्रयत्न. ती 25 धावांची खेळी करत
माघारी परतले सचिन. नवीन फलंदाज हरीश मैदानाच्या आतमध्ये. हो हो, फॉलोअर लाईनचा चेंडू होता. चेंडू जाऊन कट्ट्याला आदळला आणि रिव्हर्स मध्ये चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये झाड हे कामगिरी करत असताना पाहायला मिळतंय. पाचवा चेंडू स्लॉट मध्ये होता. धाडला त्याला प्लॉट मध्ये. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पार येईल उत्तुंग असा षटकार. शेवटच्या चेंडूवरती फक्त 2च धावा मंगेशच्या बॅट मधून आल्या. काव कॉर्नर रिजन मध्ये खेळलेला फटका होता, मात्र 2च धावा मिळतील. या 2 धावांच्या मदतीने धाव फलकामध्ये भर.
काय बोला सम्यक काय सम्यक सम्यक स्पोर्ट्स सम्यक स्पोर्ट्स राणीबाग आपला 12वा खेळाडू समृद्धन कक्षामध्ये पाठवायचा आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय मोहन स्वामी इलेव्हन संघाकडून गोलंदाजीसाठी पहिला षटक पॉवर प्लेचं. फलंदाजीसाठी अपील होती मात्र पंचांनी फेटाळली. निर्धाव चेंडूनी सुरुवात होते. राणीबाग संघाला विनंती असेल की आपला 12वा खेळाडू ते समृद्धन कक्षामध्ये पाठवायचा आहे. आम्हाला खेळाडूंची ओळख पटत नाहीये. आता मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर वाईड दर्शवलाय अंपायर महेश चंदवनकर. एक्स्ट्राचे धाव खात्यामध्ये खाता उघडलं एक्स्ट्राच्या धावेने. दांडी गुल गोलंदाज होतोय सक्सेसफुल. दोन चेंडू 3 धावा झालेले आहेत. 47 धावांचा पाठलाग करत असताना पाहूया राणीबाग संघ सम्यक स्पोर्ट्स कशा प्रकारे कामगिरी करतील. गोलंदाज मोहन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. फुल टॉस चेंडू होता.
लॉफ्टेड शॉट पाहायला मिळाला. एकच धाव मिळेल. पॉइंटला त्या ठिकाणी खेळाडू तैनात होते. एका धावेने धाव संख्येत भर 4. ललितेचं खातं उघडलंय. चौथा चेंडू पुन्हा एकदा. वेल स्टॉप. पहिला चेंडू फेस करत असताना पॉवर प्लेच्या ट्रॅकच्या बाहेर जाऊन चेंडू अडवला. ज्या ठिकाणी 4 धावा खर्च होणार होत्या त्या ठिकाणी एकाच धावेवरती रोखलंय. 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मोहन राईट ऑफ राऊंड विकेटचा मारा करतील. या ठिकाणी पुढे येऊन सरसावत खेळण्याचा फटका मात्र बॅटीची कडा लागून चेंडू यष्टीरक्षकाच्या बाजूने घोषांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती म्हणजे 6. शेवटचा चेंडू. कव्हर्सला एकच धाव मिळेल. धाव संख्या झाली ती म्हणजे 7. तीन षटकामध्ये किती वाजता 40 ना. 18 चेंडू आणि 40 धावांची गरज राणीबाग सम्यक स्पोर्ट्स संघासमोर. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सूरज. पहिला चेंडू भिरकावून दिला लेग साइडच्या दिशेने आणि पहिला षटकार ललितच्या बॅट मधून. कमबॅक केलाय गोलंदाजाने. निर्धाव चेंडू हाताळलाय. वारंवार त्याच दिशेने फटके सजवण्याचा प्रयत्न ललितेचा मात्र असफल ठरला. आता चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळलेला फटका आणि चेंडू सीमारेषा पार. षटकार.
5वा चेंडू. या ठिकाणी मात्र चेंडू झाडामध्ये ट्रॅव्हल होत असताना वन बाउन्स ओव्हर द ट्रॅक. बाउंड्री मध्ये कन्वर्ट केलंय. धाव संख्या झाली ती म्हणजे 24. शेवटचा चेंडू शिल्लक. सामन्याला कलाटणी देणारे षटक. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र आता असफल ठरले. डॉट बॉलनी दुसऱ्या षटकाची सांगता होईल. 2 षटकांच्या समाप्तीअखेरीस संघाची धाव संख्या झाली आहे 24. 12च्या सरासरीने आतापर्यंत फलंदाजी करते सौम्य स्पोर्ट्स राणीबाग संघ. तिसरा षटक अरविंदचा पहिल्या चेंडूवरतीच लेग साईडच्या दिशेने भिरकावून दिला होता. मात्र एकाच धावेवरती रोखलंय. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अरविंद. या ठिकाणी कमबॅक केलंय. ललितला माघारी परतावं लागेल. वारंवार स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळत होते. अरविंदच्या दुसऱ्या चेंडूवरती ललितला तंबूच्या आश्रयाला धाडून दिलंय. झेलबाद झाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील. तिसरा चेंडू. फुलर लाईनचा चेंडू होता. हलक्या हाताने खेळलाय. चेंडू मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक झाली. चेंडूला शोधत बसले. तदरम्यान 4थी धाव अर्जित केली. 1+1 अशा 2 धावा
धावून काढल्या स्वप्नील यांनी पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन. आता मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये जाऊन चेंडू सीमेला जाऊन आदळला आणि एकच धाव प्राप्त होईल ती म्हणजे स्वप्नीलला धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती म्हणजे 28. शॉर्ट लेगला खेळाडू त्या ठिकाणी तैनात होते. त्यांच्या बाजूने चेंडू मैदानाच्या आतमध्ये एका धावेवरती रोखलाय फलंदाज स्वप्नीलला. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली ती म्हणजे 29. चेंडू मैदानाच्या आतच मिड ऑफला खेळलेला फटका होता. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. शेवटचा षटक घेऊन पवन शुक्ला. 6 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण. सागरकडे ती पॉवर आहे. मागील सामन्यामध्ये त्याची फलंदाजी पण पाहिली. पहिला चेंडू हळूवार पद्धतीने हाताळला. फसले सागर. बीट झाले. चेंडू यष्टीरक्षकांनी उत्कृष्टरित्या गॅदर केला. पहिला निर्धाव चेंडू हाताळला पवन यांनी. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू 17 धावांची गरज. आता मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू. एक अवांतरित धाव वाईडच्या स्वरूपात. धाव संख्येत भर. धाव संख्या झाल्या 31. जिंकण्यासाठी 5 चेंडू 16 धावांची गरज. उद्यान नरे पार्क या मैदानामध्ये बरेचसे सामने आपण पाहतो. आता मात्र बीट केलंय पंचांकडे. रनआउटच्या स्वरूपात सागरी माघारी परततायत. स्ट्राइक वरती आलेत पुन्हा एकदा स्वप्नील. चार चेंडू 16 धावांची गरज.
तिसरा चेंडू सुरेख हाताळला गोलंदाज पवन याने. आता मात्र 3 चेंडू 16 धावांची गरज. 2 षटकार 1 चौकार किंवा 3 चेंडू 3 षटकार या सामन्याचं समीकरण बदलून देणारा हे षटक. चेंडू जाऊन आदळला घोषांकी क्षेत्राच्या ट्रॅकला. एकच धाव मिळेल. आता मात्र जिंकण्यासाठी 2 चेंडू 15 धावांची गरज. जवळजवळ पाहायला गेलं तर सामना स्वामी इलेव्हन संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. इथे मात्र सुरेख झेल झाली असती. खेळाडूला त्या ठिकाणी थोडीशी दुखापत झाली आहे. इथे मात्र सामना जिंकलाय तो म्हणजे स्वामी इलेव्हन. एकदा जोरदार टाळ्या. सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय.